नमस्कार, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज गजानन महाराजाच्या प्रगट दिन आहे. या पवित्र दिवशी महाराजांना आवडणारा झुणका भाकरीचा नैवेद्य अर्पण करत आहे. त्यांच्या कृपेने आपणा सर्वांवर आनंद, शांती आणि समृद्धी लाभो. गजानन महाराज हे महाराष्ट्रातील थोर संत होते, ज्यांची समाधी शेगाव येथे आहे. त्यांचा प्रगट दिन फाल्गुन वद्य सप्तमीला साजरा केला जातो. 23 फेब्रुवारी 1878 रोजी ते प्रथम शेगाव येथे प्रगट झाले असे मानले जाते. आज या विशेष प्रसंगी झुणका भाकरीची रेसिपी बनवूया. त्यासाठी 1 कप पाणी मी गरम करायला ठेवले आहे. तसेच 1 कप ज्वारीचे पीठ घेतले. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. मध्ये 1 खड्डा करून त्यामध्ये हे पाणी ओतायचे आणि सराट्याने हे आधण व्यवस्थित फैलवायचे. पाण्यात पीठ आपण मिक्स करून घेऊ. भाकरी करता करता महाराजांबद्दल थोडे बोलू. महाराजांचे जन्मस्थान, वंश आणि बालपण याबाबत निश्चित अशी माहिती नाही, कारण त्यांचे जीवन गूढतेने भरलेले होते. त्यांची माहिती जरी उपलब्ध नसली तरी त्यांची वाणी कमी आणि कृती महान होती. ते सदैव ध्यानस्थ अवस्थेत राहून भक्तांना साध्या मार्गाने अध्यात्म शिकवत. त्यांचे भक्त त्यांच्या सोप्या आणि प्रभावी शिकवणीमुळे प्रेरित झाले. आता आपण पीठ मळून घेऊ. पीठ मळून झाल्यावर याची आपण भाकरी थापून घेऊ. त्या भाकरी करता करताच मी तुम्हाला महाराजांबद्दलही थोडी थोडी माहिती सांगत आहे. भाकरी तुम्हाला जमत नसली तरीही तुम्ही बनवण्याची प्रयत्न करा. तुमची भाकरी कशीही झाली तरी तुम्ही आवडीने हाताने बनवलेली भाकर महाराज नक्कीच ग्रहण करतील. आता ही भाकर आपण थापून घेऊ. पीठ मळून झाले आहे आपले. आता याचा उंडा बनवून भाकर थापून घेऊ. याची छान अशी चाकोली बनवून घ्यायची. पोळपाटावर थोडंसं पीठ घालून ही भाकरी थापायची. जर तुम्हाला भाकरी थापता येत नसेल तर लाटण्याने तुम्ही हलक्या हाताने यावरून लाटणं फिरवा. भाकरी नक्कीच जमेल. पण आपल्या हातानेच नैवेद्य करा आणि तो महाराजांना अर्पण करा. महाराजांना खूप छान वाटेल. अशा प्रकारे हलक्या हाताने लाटणं फिरवून सुद्धा तुम्ही भाकरी करू शकता. आता ही भाकर आपण गॅसवर तवा ठेवू आणि त्यावर ही भाजून घेऊ. पूर्ण भाकरीला छान पाणी लावून घ्या. छान प्रेमाने भाकरीवरून हात फिरवा. कुठेही भाकरी कोडोनी नाही राहणार याची काळजी घ्या. भाकरीवरील पाणी सुकायला लागले की भाकरी परतून घ्या. भाकर आता आपण गॅसवर भाजून घेऊ. एकीकडून परतले की दुसरीकडून आता आपण गॅसवर भाजून घेऊ. बघा, छान टम्म भाकर आपली फुगलेली आहे. झुणका भाकर महाराजांचा आवडता आहे. आता यासाठी आपण झुणका बनवून घेऊ. एका तव्यावरचा झुणका आपण बनवू. त्यासाठी तव्यावर अर्धी पळी तेल घेतलं. जिरे, मोहरी, 1 कांदा तव्यावर परतून घेऊ. लसण, मिरची, अद्रक ठेचा घालून घेऊ यावर.
कांदा होईपर्यंत आपण बेसन भिजवून घेऊ. यासाठी 2 चमचे बेसन एका भांड्यामध्ये घेतले. त्यामध्ये पाणी घालायचे, अंदाजाने पाणी घालायचे आणि मिक्स करायचे. तिखट, हळद, हिंग, जिरेपूड हे सगळे जिन्नस घालायचे. हळद घालायची. पूर्वी तिखट, मीठ, हळद, हिरवी मिरची घातली की झुणका तयार व्हायचा. चवीनुसार मीठ घालायचे. कांदा परतला गेला आहे. आज मी महाराजांसाठी मेथीचा झुणका बनवत आहे. यासाठी 1 मूठ बारीक चिरलेली धुतलेली मेथी मी यामध्ये घातली आहे. मेथी शिजली की यामध्ये सगळे जिन्नस मिक्स केलेलं बेसन घालायचं. सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि हे बेसन आपण या मेथीवर घालू. खमंग तव्यावरचा झुणका तुम्ही बनवून बघा. याची चव वेगळीच येईल. महाराजांना झुणका भाकरी, ताक असे साधे पदार्थ आवडत होते. त्यांच्याप्रती श्रद्धा ठेवून भक्तगण त्यांच्या साध्या राहणीचा आदर्श घेतात. आजही शेगाव येथे असलेल्या त्यांच्या समाधीस्थळी लाखो भक्त दर्शनासाठी येतात. ही होती गजानन महाराजांना प्रिय अशी झुणका भाकरीची रेसिपी. आजच्या प्रगट दिनानिमित्त त्यांच्या चरणी हा नैवेद्य अर्पण केला. त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यात शांती, समाधान आणि आनंद लाभो. तुम्हाला ही रेसिपी तसेच महाराजांबद्दल मी दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच खास रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गजानन महाराज, अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, श्री शेगाव निवासी गजानन महाराजांची आपल्या सगळ्यांवर कृपा राहो. धन्यवाद.